मनावीट मानू नको बोलण्याचा, पुढे मागुता राम जोडेल कैचा. सुखाची घडी लोटता सुख आहे, पुढे सर्व जाईल काही न राहे. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम. या ठिकाणी मनाला उपदेश करत असताना समर्थ म्हणतात, मनात वीट मानू नको बोलण्याचा. समर्थ जे आपल्याला उपदेश करतात, जे मार्गदर्शन करतात, मनाला या ठिकाणी मार्गदर्शन करत असताना ती शिकवण जर मनाने घेतली, त्या शिकवणीप्रमाणे जर मनाने कार्य करायचं ठरवलं, तर निश्चित त्या मनामध्ये परिवर्तन घडल्याशिवाय राहणार नाही. त्या मनाकडे स्थिरता निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही, पवित्रता निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त ह्या मार्गदर्शनाचा आपल्याला वीट येता कामा नये, कंटाळा येता कामा नये, आळस येता कामा नये. विद्यार्थ्याने अभ्यासाचा आळस करून चालेल का? अभ्यासाचा कंटाळा करून चालेल का? एखादा विद्यार्थी जर म्हणत असेल मला शिक्षणाचा अभ्यासाचा वीट आलाय, तर मग पुढे काय दिवे लावणार आहे हे त्याच्या त्या वागण्यावरूनच आपल्याला कळतंय. एखाद्या रोग्याला, आजारी माणसाला जो काही आजार असेल, एखाद्या रोग्याला जो काही रोग असेल, त्याच्यावर असलेली जी मात्रा आहे, जे औषध आहे, त्या औषधाचा त्या रोग्याला वीट येता कामा नये. त्या आजाराला, जो आजारी आहे, त्या आजारी असणाऱ्या माणसाला त्या औषधाचा वीट येता कामा नये. ज्या औषधेने आजार बरे होणार आहेत, रोग बरे होणार आहेत, त्याचा वीट करून कसा जमेल बरं? त्याचा कंटाळा, त्याचा आळस करून कसा जमेल बरं? रोग मुक्त जर व्हायचं आहे तर ते औषध घेतलं पाहिजे. त्या आजारातून जर मोकळं व्हायचं आहे तर ते औषध घेतलं पाहिजे. ती मात्रा जी काय ती घेतली पाहिजे. तसं या ठिकाणी मनामध्ये परिवर्तन घडावं म्हणून ही शिकवण आहे. मनोबोध म्हणतात याला. मनाला बोध व्हावा जगण्याचा, वागण्याचा, म्हणून ही शिकवण आहे. मनाने काय करावं, कसं राहावं, कसं जगावं हे ज्ञान त्याला प्राप्त व्हावं म्हणून ही शिकवण आहे. अगदी दुसऱ्या श्लोकापासून ते शेवटच्या श्लोकापर्यंत मनाला हाक मारून प्रत्येक वेळेला त्याला जागर करून, त्याला जागृत करून या ठिकाणी समर्थ त्याला मार्गदर्शन करतात, त्याला उपदेश करतात. जर हित आहे, हिताची शिकवण आहे, परिवर्तनाची शिकवण आहे, सत्याची ओळख करून देणारी शिकवण आहे, तर हिचा वीट करून जमेल का? याचा वीट म्हणून जमेल का? म्हणून ज्याप्रमाणे विद्यार्थ्याने अभ्यासाचा वीट करून जमणार नाही, विद्यार्थ्याला अभ्यासाचा वीट आला ते जमणार नाही. रोग्याने औषधाचा आळस करून चालणार नाही. एखाद्या आजारी माणसाने औषध घेण्याचा आळस करून चालणार नाही. अनेक उदाहरण आहेत. कपड्याने धाग्याचा आळस करून कसा चालेल बरं? वस्त्राने धाग्याचा आळस करून कसा चालेल? वीट करून कसा चालेल? वस्त्राची निर्मितीच त्या धाग्यापासून आहे. खऱ्या अर्थाने तुमच्या आमच्या जीवनाला महत्वच या विचारांपासून आहे.
तुमच्या आमच्या आयुष्याला महत्वच या विचारांपासून आहे, संतांच्या विचारांपासून आहे. मग ज्या विचारांपासून आपल्या आयुष्याला महत्व आहे, आपल्या जीवनाला महत्व आहे, त्या विचारांचा वीट मानून चालेल का? संसार प्रपंचाचं कार्य करताना माणसाला कधी कंटाळा येत नाही, कधी आळस येत नाही. आपला स्वार्थ साधण्यासाठी जी धावपळ करतो मनुष्य, त्या ठिकाणी यशला काम शोधतोय तो का? 4 पैसे जास्त प्रमाणात मिळावेत म्हणून. आपल्याला मौज मजा करता यावी, आपल्या आशा अपेक्षा पूर्ण व्हाव्यात, यासाठी तो धावपळ करत असतो. आणि अधिक पैसे कसे जोडले जातील यासाठी तो प्रयत्न करत असतो. तिथे कधीही कंटाळा येत नाही. विश्रांतीच्या वेळी सुद्धा मनुष्य त्या ठिकाणी धावपळ करत असतो संसार प्रपंचासाठी. परमार्थात मात्र श्रवण केलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे, भगवंताचं स्तवन केलं पाहिजे. नेमका कंटाळा माणसाला याच ठिकाणी येत असतो, आळस येत असतो. परमार्थिक माणसाने आळसाचा आळस केला पाहिजे. ज्या दिवशी परमार्थिक माणसाला आळसाचा आळस येईल ना, त्या दिवशी निश्चित त्याच्याकडून अंतःकरणपूर्वक आवडीने परमार्थ घडल्याशिवाय राहणार नाही. आवडीने परमार्थ घडल्याशिवाय राहणार नाही. आळस करावा ना, आळसाचा आळस करावा. स्वामी विवेकानंद म्हणतात, स्वप्न त्याला म्हणत नाही जे झोपेमध्ये काहीतरीच आपल्याला दाखवतंय. जे झोप येऊ देत नाही ना, त्याला स्वप्न म्हणतात. झोप येऊ देत नाही त्याला स्वप्न म्हणतात. संसार प्रपंचात ती अवस्था आम्हाला कधी पाहायला मिळत नाही. आणि म्हणून कसला कंटाळा करावा, कसला वीट मानावा आपण. ज्या संसारामध्ये फक्त दुःख आणि दुःखच भरलेला आहे. मरेपर्यंत माणसं संसार करतात, पण त्याचा काही वीट त्यांना येत नाही, त्याचा कंटाळा आळस येत नाही त्याला, कधीच नाही. लोभिष्ठ माणसाचा जर विचार केला तर अगदी खोट्यामध्ये खेळला तरी तो लोभ सोडायला मागत नाही. एखाद्या व्यसनाधीन झालेल्या माणसाचा जर आपण विचार केला, किती काही जरी अवस्था झाली तरी ते व्यसन मात्र तो सोडत नाही. तिथे कंटाळा करत नाही, तिथे आळस करत नाही तो. आणि म्हणून ज्या विचारांनी आपलं हित आहे, ज्या विचारांनी आपलं जीवन सुंदर झालं जाते, आपलं आयुष्य सुंदर झालं जाते, त्या बोलण्याचा वीट आपण म्हणू नये. मना वीट मानू नको बोलण्याचा. खर तर शेवटच्या वेळेला आपल्याला भगवंताचं स्मरण व्हावं हे अंतःकरणपूर्वक प्रत्येकाला वाटतंय. शेवटच्या वेळेला ते देवाचं कार्य आपल्याकडून, देव कार्य आपल्याकडून घडावं हे प्रत्येकाला वाटतंय. ही सुरुवात आजपासून नवे आतापासून केली पाहिजे. पुढे मागुता राम जोडेल कैचा. आज जर आम्ही त्या रघुनायकाच्या बोलण्याचा वीट म्हणत असू तर पुढे आम्हाला रामाची प्राप्ती होईल का? त्या रामाचे विचार जोडले जातील का? त्या प्रभू रामचंद्रांचं सामर्थ्य आम्हाला प्राप्त होईल का? तो आत्मसाक्षात्कार आम्हाला होईल का? नाही होणार. म्हणून मना वीट मानू नको बोलण्याचा. जी शिकवण आहे ती आत्मसात केली पाहिजे. जे समर्थांनी आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे ते मनापर्यंत पोहोचून मनामध्ये उतरलं पाहिजे, अंतःकरणापर्यंत पोहोचलं पाहिजे. श्रवण मनन निजध्यास आम्ही प्रयत्न केला पाहिजे. जे श्रवण झालेलं आहे ते मनन केलं पाहिजे. जे मनन केलेलं आहे
त्याचा निजध्यास केला पाहिजे, कसं जगावं कसं वागावं ठरवलं पाहिजे. जे ऐकून आमच्या अंतःकरणापर्यंत जात आहे त्याला श्रवण म्हणतात. अंतःकरणामध्ये जे गेलेलं आहे त्याचा विचार करणं, ते परत परत आठवणं याला मनन म्हणतात. आणि ते आठवण त्याप्रमाणे वागणं, त्यासाठी प्रयत्न करणं, तसं जगणं, त्या कर्माचरणामध्ये आणणं, त्या अंतःकरणामध्ये उतरवणं, ते क्रियेमध्ये उतरवणं याला निजध्यास म्हणतात. आणि हा निजध्यास जर असेल तर त्या रघुनायकाचा साक्षात्कार व्हायला वेळ लागत नाही, त्या भगवंताचा साक्षात्कार व्हायला वेळ लागत नाही. पुढे आम्हाला त्या भगवंताचं स्मरण व्हावं असं जर वाटत असेल तर त्यासाठी आम्ही आतापासून तो प्रयत्न केला पाहिजे. वर्षभर अभ्यास केला तर परीक्षेच्या वेळी तो विद्यार्थी व्यवस्थितरित्या पेपर सोडवू शकतो. परीक्षा सुरू झाल्यानंतर जर अभ्यासाला लागला तर मग मात्र त्याला कुठल्याही परिस्थितीत तो पेपर सोडवता येत नाही. आमच्या आयुष्याचा पेपर जर आम्हाला सोडवायचा आहे, आमच्याकडे वेळापत्रक दिलेलं नाही आहे, आमची परीक्षा कधी आहे नाही माहिती आम्हाला, त्यासाठी आजपासून प्रयत्न केला पाहिजे, आतापासून प्रयत्न केला पाहिजे. कुस्तीगार कुस्ती मारतोय, जिंकतोय, समोरच्याला पाडतोय, पराभव करतोय समोरच्याचा. कित्येक काळापासून तो व्यायाम करतोय, प्रॅक्टिस करतोय, सराव करतोय. तेव्हा उद्या कुस्ती मारायला जायचा आणि आजपासून जर तो सराव करत असेल, आज जर तो उडवशा काढायला लागला, बैठका काढायला लागला, आजच तो सूर्यनमस्कार काढायला लागला का म्हणे उद्या मला कुस्त्या मारायला जायचे. दुसऱ्या दिवशी ते जड झालेलं अंग, त्याला आपण आंब पीक म्हणतोय, ते आंबलेलं अंग त्याला उठू देणार नाही जाग्यावरून. कुस्ती मारायचं लांबच गेलं. पुढे मागोता राम सोडेल कैसा. आज जर आम्ही रघुनायकाच्या या विचारांचा, या संतांच्या विचाराचा जर वीट म्हणत असू, कंटाळा आळस जर आम्हाला येत असेल तर पुढे आम्हाला रामाचे विचार जोडले जातील का? ते रामाचा, भगवंताचा, त्या प्रभूंचा साक्षात्कार आम्हाला होईल का? त्यासाठी आज आम्ही प्रयत्न केला पाहिजे. हे मनाचे जे काही श्लोक आहेत, जे काही उपदेश आहे, ते श्रवण केलं पाहिजे. म्हणून मना वीट मानू नको बोलण्याचा, पुढे मागुता राम जोडेल कैसा. आपलं हित फक्त संतांना कळतंय हो. मुलाचं हित जसं फक्त आणि फक्त आई वडिलांनाच कळतंय. मुलगा कितीही शिकलेला असला आणि आई वडील किती जरी अशिक्षित असले तरी प्रत्येक आई वडील मुलाला उपदेश करताना हिताचाच उपदेश करतात, त्या मुलाच्या हिताचाच उपदेश करतात. आम्ही किती जरी ज्ञानी असलो, आम्ही किती जरी पंडित असलो, आमच्याकडे किती जरी पांडित्य असलं तरी आमचे श्री गुरु संत आमच्या हिताचाच उपदेश आम्हाला करत असतात. आणि म्हणून ज्याला हित कळतंय ना तो या जगामध्ये श्रेष्ठ आहे. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या. जगद्गुरु तुकोबा म्हणतात, धन्य माता पिता तयाची. आणि म्हणून सुखाची घडी लोटता दुःख आहे. सुख कशाला म्हणतात याचा विचार आम्ही करायला हवा. क्षणिक सुखासाठी जर आपण नीतिभ्रष्ट होत असू आणि ते सुख जर प्राप्त करून घेत असू तर त्याला किंमत शून्य आहे. ते सुख चिरकाल टिकत नाही. सुखातही देवाचं नामस्मरण केलं पाहिजे आणि दुःखाच्या वेळी सुद्धा देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. आम्ही जर संसारामध्ये अडकून त्याच्यातच जर सुख मानत असू तर तो आमचा भ्रम आहे. आम्ही आमच्या प्रपंचात अडकून त्याच्यातच जर आम्ही सुख मानत असू तर तो आमचा भ्रम आहे. म्हणून पुढे सर्व जाईल काही न राहील. काय राहतं? धन दौलत संपत्ती जे काही असेल ते काही राहत नाही.
नव्हे नव्हे हा देह सुद्धा राहत नाही, ही इंद्रिय सुद्धा शेवटपर्यंत आम्हाला साथ देत नाहीत. मग ज्याच्यामुळे आम्ही हे सगळं काही कार्य करतोय त्या रघुनायकाचं आम्ही स्मरण करावं, त्या रघुनायकाला आठवावं, त्या रघुनायकाचं आम्ही स्तवन करावं. जय जय रघुवीर समर्थ.